गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग असणार आहे, आपण आलो आहे पुण्यापासून 25 किलोमीटर आणि वाकड हिंजवडीपासून 12 किलोमीटर अशा 1 एकर मध्ये असलेला 3 BHK विला. आणि हा विला एवढा भारी आहे, यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल, रेन डान्स, पूल टेबल आणि एम्युनिटीज एवढ्यात ऍक्टिव्हिटीज एवढ्या खेळायला की विचारायला नको. हे आहे एंट्री आणि हो, हा विला आहे एकदम रोड टच. या विला तुम्ही एंट्री केल्या केल्या तुमचं मन खुश होऊन जाईल, कारण की आतमध्ये फुल हिरवगार, नारळाची झाडं, केळाची झाडं, आंब्याची झाडं हे आपल्याला कुठे शहरात बघायला मिळतं. रात्री तर एक नंबर दिसतो, मी व्हिडिओत बघितलं होतं. इकडे लाईट आहे, ही मचान टाईप आहे. हा आहे आपला 3 BHK विला, एक नंबर आहे. स्विमिंग पूल आहे तो पण आतमध्ये, इंडोर स्विमिंग पूल आहे, आउटडोर नाही. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा, एंड पर्यंत बघा. आणि हा घेतलाय मी कितीला हे तुम्हाला लास्टला सांगेनच. कॉन्टॅक्ट नंबर देतो यांचा. या विलाचं नाव आहे सदर्न रिट्रीट, लक्षात ठेवा. आणि हो, या विलात येता येतं पार्किंगची काही काळजी करू नका. कमीत कमी 10-12 गाड्या आरामशीर बसतील. आणि या विलामध्ये एंगेजमेंट, बर्थडे पार्टी, प्री वेडिंग शूट अशा बऱ्याच काही गोष्टी करू शकता. विलाच्या बॅक साइडला मोठा लॉन्स पण आहे. जाऊया एंट्रीला. ही आहे सदर्न रिट्रीट 3 BHK विलाची एंट्री. खरंच खूप भारी विला आहे. एंट्री केल्यानंतर खूप मोठा हॉल आहे. कमीत कमी त्याची हाईट 20 ते 30 फूट असेल. त्याच्या बाजूला 2 सोफे, तिकडे परत दोन छोटे छोटे सोफे, मोठा टीव्ही आणि मस्त फ्रेश वाटन असा हॉल आहे हा. आणि हॉलला जॉईंट असलेला स्विमिंग पूल, त्याच्या बाजूला डायनिंग टेबल. आणि हो, तुम्हाला मिळणार आहे कवर्ड स्विमिंग पूल, म्हणजे ऊन पण लागणार नाही. पुढे चालूया आपण किचन मध्ये. लेफ्ट साइडला आहे 8 जणांसाठी डायनिंग टेबल. आता तुम्ही पाहू शकता, हे आहे भलं मोठं असं किचन. हा डबल डोरचा फ्रीज, तसेच बाजूला पिण्यासाठी पाणी, वॉटर प्युरिफायर, जेवण बनवण्यासाठी शिगडी, तंदूर भट्टी, ओव्हन, कॉफी मग आणि इत्यादी भरपूर काही गोष्टी तुम्हाला भेटून जातात. आणि हो, 3 BHK विला मध्ये खाली स्विमिंग पूलच्या बाजूला 2 रूम आणि वरती 1 रूम आहे. आणि ही एक छोटीशी स्पेस, तिकडे तुम्ही 8-10 जण खुर्ची टाकून आरामशीर बसू शकता. आता जाऊया आपण सगळ्यांचं फेवरेट असा स्विमिंग पूलला. हा स्विमिंग पूल भरपूर मोठा आहे, किड्स साठी सेपरेट, मोठ्यांसाठी सेपरेट. आतमध्ये ऍक्टिव्हिटीज पण भरपूर आहे, वॉटर गन, रेन डान्स, फाउंटन आणि वरती रूफ आहे, म्हणजे जास्त ऊन पण लागणार नाही. हे किड्स वाले आणि हे मोठ्यांसाठी. 4.5 फूटची हाईट आहे याची. वरती पॅक असल्यामुळे ऊन पण लागणार नाही. आता तुम्हाला दाखवतो रूम. पूलला चिकटूनच ही आहे एक रूम, भरपूर मोठी रूम आहे, किंग साइज बेड. त्याच्यात बाथरूम पण तुम्ही बघू शकता, खूप मोठं बाथरूम आहे. आणि बेडरूमलाच बाल्कनी. बाल्कनीतनं बाहेर तुम्हाला दाखवतो काय दिसतंय. बाल्कनीच्या बाहेरची जागा, मोठासा लॉन्स आहे, मोठं गार्डन आहे, त्यात खेळण्यासाठी पण भरपूर आहे. बॅट बॉल, फुटबॉल असे बरेच काही गोष्टी खेळू शकता. आणि हो, या लॉनच्या बाजूला जांजुरे यांचा बंगला आहे, त्याचं काम चालू आहे. तो पण तुम्हाला भेटणार आहे. तो तर खूपच स्वस्त असणार आहे. त्याचं पण तुम्हाला नंबर देतो, तुम्ही त्यांना विचारू शकता. आता चालूया आपण दुसरी रूम बघण्यासाठी. दुसरी रूम पण खाली स्विमिंग पूलच्या बाजूलाच आहे. चला आपण जाऊया. सगळ्यात भारी आकर्षण आहे स्विमिंग पूल, ते पण कवर्ड वाला, इंडोर वाला. स्विमिंग करून दमल्यानंतर चिल करण्यासाठी या निवांत मित्रांसंग गप्पा मारण्यासाठी पण जागा आहे. हे आहे आपल्यासाठी छोटासा डायनिंग टेबल. 6 जणांचा स्विमिंग पूल बघा. मला तर खूप आवडलाय. बुकिंग करायची असेल तर तुम्हाला यांचा नंबर, सदर्न रिट्रीट म्हणून आहे, यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोच. आता आपण जाऊया वरती. आता आपण जाऊया वरच्या 2 रूम बघायला. खाली एक होती, आता वरती जाऊया. या स्टेप्स, हा झोका पण आहे. 10-12 पायऱ्या वर चढून गेल्यानंतर या बंगलो मध्ये छोट्या पोरांसाठी पण भरपूर काही गोष्टी आहे. टेंट आहे, परत खेळणी आहे, तसं बाकी तर भरपूर यांनी आत ठेवलंय. त्याच्याच बाजूला आहे आपली रूम. ही वरती आल्यानंतर दुसरी रूम. हे मला असं वाटतं मास्टर बेडरूम असेल. वा 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 वा, फुल गादी बघू, एक नंबर, फुल भारी, एक नंबर आहे. आणि याचं बघूया आपण बाहेर काय दिसतंय. याची बाल्कनी आहे. बाल्कनीतनं बाहेर हा नजारा दिसतो. आपण बाहेर जाऊयाच. बाथरूम दाखवतो तुम्हाला. फुल भारी बंगला, एक नंबर. मला तर खूप आवडला. यायचं असेल तर नक्की या. हे याचं बाथरूम आहे, नीट अँड क्लीन आहे. हे वॉर्डरोब आहे, मस्त आहे. एवढं मोठं कधी बेडरूम आपण बघितलंच नाही.
ही बाल्कनी फुल ग्रीनरी, एक नंबर. पावसाळ्यात ते एक नंबर माझी. आणि हा त्यांचा दुसरा बंगला आहे. याची पण बुकिंग घेतात ते. आता इकडे पण जाणार आहे आपण. इकडे गेलो तुम्हाला दाखवतो. हा पण बंगला बेस्ट आहे. आत गेलो बघू तिकडे काय 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 नाही. म्हणणं बाहेर आल्यानंतर अरे वा वा वा, हे आमची फोटोग्राफर सिनेमॅटिक शूट काढतीये. हे ऍक्टिव्हिटीज एरिया आहे. आत आल्यानंतरच कॅरम वॉकर आहे. हे नकली असणार पण ठेवले त्यांनी. मिनी बार बसायला, चेस. हे दिसते याच्या खाली स्विमिंग पूल दिसतोय का. आपलं मनपसंद हे आहे पूल टेबल. अरे वा, कसं आहे हे पूल टेबल. 2-4 सोफे. आणि हा बघा, हा आहे त्यांचा दुसरा बंगला. तिकडून जरा लांब दिसत, इकडून जवळ दिसतोय. हा त्यांचा दुसरा बंगला. आता आपण आहे इकडं. याचं काम चालू आहे पण याची पण ती लोक बुकिंग घेतात. हा पण जबरदस्त बांधलाय. आपण तिकडे जाऊयात, व्हिडिओ काढूयात तिकडूनच पण. आता बाकीचं बघूया आपण. आणि हा ऍक्टिव्हिटीज आहे पूल टेबल. याच्यासाठी बाथरूम वगैरे पण आहे सगळे. द्यायचं असेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याचा नंबर, फोन नंबर, ऍड्रेस. हा, नाव आहे सदर्न रिट्रेड. राहिले मेन तुम्हाला दाखवणं रेन डान्स आणि 2-4 ऍक्टिव्हिटीज, लॉन्स वगैरे. ते रेन डान्स आपण दाखवूयात थोड्या वेळाने. नाहीतर रात्री तर रेन डान्सला लाईट वगैरे एवढी भारी मी बघून आलोय. रात्रीचं नाही, आता बघितलं होतं. रात्री बघूया, एक नंबर आहे. हे आमची येडी कधी कॅरम न खेळलेली पूल टेबल वर भांडण करत ते. हे असं नाही खेळते. व्हेरी गुड. 1 2 3. आणि हो, हा बंगला आहे फक्त पुण्यापासून 18 ते 20 किलोमीटर. आणि वाकड हिंजवडीसाठी तर भरपूर जवळ आहे. वाकड हिंजवडीपासून काहीतरी 12 किलोमीटर दाखवते. के रॉक्स कासरसाई पासून पुढे आल्यानंतर 2 किलोमीटर. जवळच्या जवळचे पुणेकर, वाकडवाले, IT वाले, हिंजवडीवाले सगळ्यांसाठी एक नंबर एरिया आहे. यायचे नक्की या. एक नंबर फुल एन्जॉयमेंट. रात्रीचा व्ह्यू तुम्हाला दाखवून. रात्री तर एवढा भारी आहे ना, तुम्ही लाइटिंग बिटिंग बघून येडे होसाल. फुल भारी. नक्की या, विजिट करा. आता माझी तयारी झाली आहे. आता आम्ही जाणार स्विमिंग पूल मध्ये. ही आमची चिल्ली पिल्ली सगळी स्विमिंग पूल मध्ये आहे. तिची हाती पण चिल्ली पिल्ली. हे इकडे 2 जण. आता मी पाण्यात उडी मारतोय. Simple